नगर परिषद नगरपंचायतींप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागेल। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे आणि त्यांच्या युतीच्या घोषणेमुळे आता नेमकी समीकरणं राजकारणातली बदलणार आहेत। अशामध्येच आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री योगेश कदम जी आहेत। योगेशजी, खरं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित आले आहेत। 3-4 महिन्यांचा कालावधी गेला ही घोषणा करण्यासाठी। नेमकं आता कसं चित्र असणार आहे? महायुतीला काही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धोका आहे का? नाही, अजिबात धोका नाही। कारण बघा, लक्षात घ्या, शेवटी दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा गेल्या 5-6 महिन्यांपासून चालू आहे। ह्याच दरम्याने जवळपास ज्या काही नगरपंचायती नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले की शिवसैनिकांनी आणि मराठी माणसांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच निवडलेलं आहे। तिथे देखील शिवसेना विरुद्ध उपाट अशी लढत झाली की तिकडे देखील ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की शिवसेना म्हणजे उभाटा आणि मनसे ही एकत्रित येऊन शिवसेनेसमोर लढत होती, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही ना। म्हणजे मला वाटतं कदाचित शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगराध्यक्ष हे कालच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत। म्हणून मला वाटतं मुंबईमधला मराठी माणूस देखील नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबतच राहील, जो आता सोबत आहे। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपण जे निकाल जर का पाहिले तर उभाटाला ही अमराठी मतं जास्त मिळालेली आहेत। मराठी माणसांची मतं त्यांना मिळालेली नाहीत। त्यांचे खासदार ज्या ज्या ठिकाणावरून निवडून आलेले आहेत, त्यांचे आमदार ज्या ठिकाणावरून निवडून आलेले आहेत, मेजॉरिटी त्यांना मतदान हे मुस्लिम समाजाचं झालेलं आहे। तर बघू शकतो आपल्यासोबत मंत्री योगेश कदम होते बोलताना, आणि त्यांनी असं सांगितलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी पत्रकार परिषद झाली त्यावर देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।